सगळ्यांचं स्वागत। काल रात्रीपासून मुंबईला झोडणाऱ्या पावसानं सध्या विश्रांती घेतलेली आहे। त्यामुळे कामावरून घरी परत जाणाऱ्या मुंबईकरांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडलाय। मध्य रेल्वे सकाळी कोलमडली होती, मात्र आता जवळपास अर्धा तास उशिरानं सुरू आहे। तर पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतीये। तिकडे हार्बर मार्गावरील जवळपास 30 लोकल फेऱ्या मुंबईत झालेल्या पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झालाय। पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक धीम्या तर पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, या क्षणी मुंबईचं काय चित्र दिसतंय? अमोल, सध्या मी स्टेशनवर आहे आणि मुंबईकरांसाठी काहीसा दिलासा असा की रेल्वे ज्या आहेत, सेवा ज्या आहेत त्या आता बऱ्यापैकी पूर्ववत होतात। कारण आपण मध्य रेल्वेची जर वाहतूक बघितली तर साधारणपणे 20 मिनिटं उशिराने लोकल मध्य रेल्वेच्या धावत आहेत अप आणि डाऊनला। तर वेस्टर्न साईड जर बघितली तर पश्चिम रेल्वे सुद्धा साधारणपणे 15 ते 20 मिनिटं उशिराने धावताना पाहायला मिळते। हार्बर लाईन ज्याने खरं तर सकाळी मोठा प्रॉब्लेम झाला होता, काही काळ हार्बर लाईन बंद होती, सुरू झाली, वडाळा रोडपर्यंत सुरू होती, ती हार्बर लाईन सुद्धा आता अर्धा तास उशिराने सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे उशीर होतोय, कारण आता आपण बघतोय इंडिकेटर लागलेले आहेत। लोकल सेवा सुद्धा CSMT पासून पुढे मग अगदी खोपोलीपर्यंत आणि इकडे पनवेलपर्यंत जात आहेत आणि त्यामुळे मुंबईकर जे कार्यालयातनं आता घरी जायला निघालेले आहेत त्याच्यासाठी थोडासा उशीर होतोय। मात्र लोकल सेवा या तिन्ही लाईनच्या त्या सुरू झालेल्या आहेत। मात्र जर तुम्ही रस्ते मार्गाने जात असाल तर ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तुम्हाला काहीसा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। कारण सायनच्या पुढे म्हणजे अगदी कुर्ला सायनच्या दरम्यान आणि पुढे मग बेगुडी दरम्यान काहीसा तुम्हाला संत जी वाहतूक आहे ती तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि तिथनंच तुम्हाला पुढे मार्गस्थ व्हावं लागेल। त्यामुळे रस्ते मार्गाने काहीसा त्रास आणि इथे जर आपण बघितलं तर लोकल सेवा पूर्ववत होताना पाहायला मिळते। त्यामुळे जर तुम्ही घरी जात असाल काहीसा उशीर होईल, मात्र लोकल सेवा पूर्णपणे आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळते। निश्चित धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। सकाळपेक्षा संध्याकाळी मुंबईच्या लोकलची अवस्था अधिक चांगली असल्याचं दिसतंय। उशिरा का होईना पण लोकल सुरू आहे। पुढे जाऊया, मुंबईची मेट्रो 3 म्हणजेच ॲक्वा लाईन मेट्रोचा आणि मान्सूनच्या पहिल्याच दिवशी मेट्रो 3च्या निकृष्ट कामाचं पितळ उघडं पडलंय। भुयारी मेट्रोच्या वरळी नाका स्थानकाला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं होतं। वरळी नाका मेट्रो स्थानकाची ही अवस्था पाहून मुंबईकर गरजले नसते तरच नव्हते। पावसामुळे झालेली दुरवस्था कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची मेट्रो प्रशासनाकडून हुज्जत तर सकाळी वरळी नाका भुयारी मेट्रो स्थानकाची काय अवस्था होती हे कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय आमचे प्रतिनिधी वेदांत नेप यांनी।